निसटतात आठवणी मागे वळून पाहात, निसटतात आठवणी मागे वळून पाहात, क्षण साठवून घ्यावा रित्या डोळ्यांच्या पापण्यात. या 4 ओळी माझ्याच आहेत. नुकत्याच झालेल्या आमच्या आबांच्या वाढदिवसासाठी अगदी समर्पक आहेत. माझ्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या या ओळी या क्षणाला चपखळ बसतात. आठवणी या निसटून गेलेल्या क्षणांच्याच असतात. म्हणून प्रत्येक क्षण सजवून जगणं महत्त्वाचं. आबांच्या एका ब्लँकेटचा प्रवास आपण पाहिलाच असेल ना. माझ्या फक्त मनात आलं की काहीतरी मस्त करायचं आहे आणि सर्व कसं मस्तच घडत गेलं. हे सर्व क्षण आबांच्या किती माहीत नाही. त्या क्षणाला उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मनात किती माहीत नाही. पण मी मात्र आयुष्यभरासाठी हे आनंदाचे क्षण सजवून ठेवले आहेत माझ्या डोळ्यांच्या पापण्यात. आम्ही माझ्या सासूबाईंचा 60वा वाढदिवससुद्धा असाच साजरा केला होता, जो पारंपरिक आणि आधुनिक होता. फक्त हे सर्व विधी आम्ही गुरुजींना बोलावून केले होते. आपली भारतीय परंपरा किती विचारपूर्वक गुंफलेली आहे ना. इथे प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला जातो, अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. नाही, जन्माला येण्याआधी ते मृत्यूनंतरही इथे सन्मान होतो. असं काहीसं कमी अधिक प्रमाणात प्रत्येक धर्मात आहे. शेवटी काय, धारयते इति धर्मः, जो धारण करतो तो, अशी धर्माची व्याख्या आहे. आपण शरीर धारण केलं आहे, त्याला जीवन आहे, या जीवनाला धर्म आहे, निसर्गालाही धर्म आहे. एवढं सर्व तुम्हाला समजावते, पण माझ्या छोट्याशा मेंदूत एवढं आलं आहे ते सोप्या शब्दात सांगते. धर्म म्हणजे नियम. असो, या धर्माचा आपल्याला नक्कीच गर्व असला पाहिजे. मग कधीतरी आपण त्या जीवनाचा सत्कारही केला पाहिजे. खरं तर स्वतःच्या जीवनाचा सत्कार स्वतःच करावा, पण कसा हेच आपल्याला माहीत नसतं, म्हणून दुसऱ्याचा तरी करावा. आम्हीही तेच करण्याचा प्रयत्न केलाय. माणूस शरीरात असेपर्यंत त्याला आनंद द्यावा, या विचारांचे आम्ही दोघे म्हणजे विशाल आणि त्यांची नवरी आहे. आज आमच्यासोबत या व्यक्ती नाही आहेत, पण त्यांच्याशी आमचं सुंदर नातं आहे. त्या व्यक्तिशः म्हणजे शरीराने आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी आमच्यात आहेत. त्या छान आहेत. आम्ही त्यांना पाहिलं आहे, त्यांच्या सहवासात राहिलो आहे, याचा आम्हाला गर्व वाटावा अशा त्यांच्या आठवणी आहेत. खरं तर आपले पूर्वज कोण असतात हे बरेचदा आपण ऐकून असतो, ते पाहिलेले नसतात. पण हीच मंडळी जी नुसती वयानेच नाही तर अनुभवाने आपल्यापेक्षा मोठी असतात, ज्यांना आपण पाहतो, ऐकतो, बोलतो, ते आपले उद्याचे पूर्वज होतात, जे आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगणार असतो. अशीच परंपरा पूर्वापारपासून चालत आली आहे. त्यांच्या पाठी त्यांच्या आठवणी राहतात. त्या आपण सुंदर ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या पुढच्या आयुष्यात आपल्यालाच समाधान वाटेल. आपल्या भारतीय संस्कृतीत जन्माला आल्यापासून अनेक विधी सांगितले आहेत. त्यापैकी वाढदिवस हा एक उत्सव आहे. तो आपण सर्वांनी मिळून साजरा केला पाहिजे, त्या व्यक्तीला पुढच्या आयुष्याला प्रोत्साहन देण्यासाठी. मला असं वाटतं की माणूस शरीरात असेपर्यंत त्याचे लाड कौतुक करणं योग्य. तो हयात असेपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेशिवाय माणसाला काही लागत असेल तर ते म्हणजे प्रेम, जे त्याला आपल्या माणसाने द्यावं असं अपेक्षित असतं. आपण आपल्या अमूल्य वेळेतून वेळ काढून आणि कामाच्या व्यापातून एक प्रेमाचा शब्द जरी त्याला दिला ना, तरी तो शब्द, ती वेळ त्याला तर आहेच, पण जीवनभर आपल्यालाही आनंद देऊन जाईल, एवढे मात्र नक्की. माझी हरवलेली ही माणसं यांना त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांकडून सन्मान मिळाला आहे, याचं समाधानही आहे. आज माझ्यासोबत असलेल्या माणसांना मी वेळ देण्याचा आणि 4 उत्स्फूर्ततेचे शब्द देण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे, यात काही शंका नाही. तुम्ही पण असं करून पाहाल, खूप समाधान मिळतं. आनंद मिळाला तर माझ्यासोबत वाटायला विसरू नका. मी इथेच आहे.
विशालची नवरी गौरी बांदिवडेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन विषयासह. धन्यवाद.